हां, तर आजच्या स्टोरीचे नाव आहे ताकदवान शेजारी. ताकदवान शेजारी म्हणजे? ताकदवान नाही का? हां, तर ताकदवान म्हणजे स्ट्रॉंग. म्हणजे ॲक्च्युली आता काय सांगितलं स्टोरीमध्ये ते बघू. ठीक आहे. एकदा काय झालं, एका नदीला खूप पूर आला. त्या पुरात ना आजूबाजूचे सगळे गावं वाहून गेली. कसे बसे लोक वाचले, परंतु लोकांचे सर्व सामान पुरामध्ये वाहून गेले. त्याच पुरात ना एक मातीचा घडा, म्हणजे आपलं माठ असतो ना पाण्याचा, तसा मातीचा असा घडा आणि तांब्याचे पातेले. तांब्याचं म्हणजे ते देवाचे भांडे असतात ना, त्याचं एक पातेलं होतं. पातेलं असं मोठं भांडं, ठीक आहे, ते सुद्धा वाहत होते. तांब्याच्या पातेल्याने मातीच्या घड्याला विचारले, अरे घड्या, आपण एकाच जातीचे आहोत. तू खूप नरम मातीने बनला आहेस, खूप नाजूक आहेस. जर तुला वाटत असेल तर माझ्याजवळ ये. माझ्याजवळ तू राहिलास तर सुरक्षित राहशील. कडक वस्तूपासून मी तुझे संरक्षण करेन. मातीचा घडा म्हणाला, महाशय, या मदतीसाठी खूप धन्यवाद, पण तू विसरला आहेस का? तू खूप बलवान आहेस. जर तू हसत हसत जरी मला धक्का दिलास ना, तर माझे तुकडे तुकडे होऊन मी तुटून जाईल. जर तुम्हाला खरेच माझी काळजी असेल तर माझ्यापासून थोडे दूर राहा. असे म्हणून मातीचा घडा जोरात पुढे वाहू लागला. कळलं? सो काय झाली मॉरल ऑफ द स्टोरी? काही काही गोष्टी स्ट्रॉंग असतात, हेल्प करतात, पण त्या गोष्टीपासून आपण थोडं दूर राहिलं पाहिजे. अदरवाईज ते आपल्याला हार्म करू शकतात, राईट? तो मातीचा घडा त्याच्याजवळ जर राहिला असता तर तुटून फुटून गेला असता. सो काही गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. ठीक आहे? ओके. थँक्यू. बाय बाय.